सज्जन, देशाच्या सीमारेषा ओलांडून नवीन वर्षाचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी चरणावर नतमस्तक होऊन पुढील वाटचालीला स्वामींचा आशीर्वाद मिळावा या आशेनं नव्हे श्रद्धेनं आपण सर्वजण माता भगिनींसह राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून इथे आपण प्रधान केंद्रात आपण आलेला आहात. खरं तर रात्रभरापासून असंख्य भाविक आणि सेवेकऱ्यांनी या ठिकाणी स्वामींना आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी चरित्र सप्तशती बहुविध उपासना रात्रभरापासून चालू आहे. का तर हे नवीन वर्ष आपणा सर्वांना देशवासियांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, निरोगी जीवनाचं, कर्तृत्वाचं, यशाचं जाण्यासाठी आपण साकडं घालण्यासाठी नव्हे आशीर्वाद मागण्यासाठी आपण आलेला आहात. आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून आलेला आहात. तथापि आत्ताच आपणाला आरतीपूर्वी ऐक्यमंत्र आणि त्याचं महत्त्व गुरुजींनी सांगितलं की या देशामध्ये आणि उद्याच्या भविष्यकाळात घरापासून तर देशापर्यंत एक वाक्यता आणि एकात्मता, ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मता तथा आध्यात्मिक एकात्मता म्हणतो, याची पुढील काळाला, भविष्याला आणि नव्या पिढ्यांना नितांत गरज आहे. म्हणून या लोकशाही देशामध्ये ऐक्यमंत्र नांदावा, म्हणून तो ऐक्यमंत्र सर्वांनी आपापल्या घरी तथा सामुदायिक ठिकाणी किमान एक वेळा म्हणावा. 1-2 सेकंद लागतात फक्त. म्हणून आपण ऐक्यमंत्र आणि त्याचं महत्त्व, नंतर आपण आरती केलेली आहे. भगवंताची आरती करणं म्हणजे आर्ततेनं हाक मारणं, अंतःकरणापासून हाक मारणं, त्याला आरती म्हणतात. म्हणून आत्ताच आपण आरती केलेली आहे आणि आपणाला एक विशेष वाटेल, जगाच्या पाठीवर, देशाच्या पाठीवर आपल्यासारखे कोट्यावधी भाविक आहेत. स्वामी सेवेला ते खूप आसू उचलेले आहेत. साप्ताहिक आणि दैनिक केंद्रात होणाऱ्या आरतीला अगणित गर्दी असते. सकाळी 8च्या भोपाळीला मोठ्या प्रमाणात असंख्य कुटुंबीय, माता भगिनी, तदनंतर त्याहीपेक्षा थोड्या जास्त संख्येनं 10:30 वाजता ऑफिस, कार्यालय, कामावर जाण्यापूर्वी असंख्य कुटुंब या आरतीची ऊर्जा लुटत असतात. आणि याहीपेक्षा दुप्पट संख्येनं संध्याकाळी 6च्या आरतीला जगात, देशात आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, की जिथे आता जागा पुरत नाही, मोठ्या महानगरांमध्ये, शहरांमध्ये, अन्यत्र एवढी खचून गर्दी, उभं राहण्याला सुद्धा जागा नाही. एवढी गर्दी का होत असेल याचे आपण चिंतन, परीक्षण करणं गरजेचं आहे. काहीतरी ऊर्जा मिळाल्याशिवाय, काहीतरी आशीर्वाद मिळाल्याशिवाय स्वामींकडं कोणी येणार नाही. आणि खरं तर आपण आला नाही, आपल्याला स्वामींनी पाठवलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. स्वामींनीच आपल्याला पाठवलेलं आहे. म्हणून आपण अत्यंत भाग्यवंत आणि पुण्यवंत आहात. आणि या नवीन वर्षाच्या आज खरं अनेक योगांची गर्दी झालेली. आज गुरुवार आहे, प्रदोष आहे, पौष महिन्याचं
शाकंभरी नवरात्र देखील चालू आहे. या सगळ्या अमृतसिद्धी योगाची ही संकल्पनेत आपण न्हावून निघत आहात. आणि म्हणून या देशामध्ये या पुढेही भविष्यकाळात कुठलेही अनुचित प्रकार तथा अप्रिय घटना घडू नयेत म्हणून या कार्यानं काही वर्षापूर्वी एक संकल्प केलेला आहे. आज इथे वृत्तपत्र वृत्तवाहिन्या आलेल्या आहेत. त्यांनाही मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आहेत. या देशामध्ये शांतता सर्वांना प्रिय आहे, हवी आहे. जगाला देखील शांतता हवी आहे. जगाला कुठलंही तिसरं युद्ध किंवा अन्य युद्ध किंवा अन्य अप्रिय गोष्टी नको आहेत. जगालाही नको आहे, देशालाही नको आहे. परंतु त्या आपणाला आपल्या मनामताप्रमाणे प्राप्त होण्यासाठी काही सामाजिक राष्ट्रीय संस्कार जनतेवर करणं गरजेचं आहे. म्हणून आपण 2007 साली सप्तशृंगगडाच्या पायथ्याजवळ 1 कोटी पाठाचं सांगता समारोह इथे बसलेले साक्षीदार असलेले अनेक कुटुंबीय माता भगिनी सर्वजण आहेत. त्यावेळी सुमारे 15 लाख भगिनींनी टाचणी पडेल आवाज ऐका एवढ्या शांतपणे आणि शिस्तीनं त्या पाठाची आपण सांगता केली. त्यात जवळपास 5-1 लाख पुरुष होते आणि 15 लाख भगिनी होत्या. एवढा अथांग सागर राष्ट्रभक्तीसाठी देशभक्तीसाठी उचाचलेला झालेला होता. इथे बसलेल्या ज्या भगिनी किंवा पुरुष प्रतिनिधी आहेत त्यांनी सप्तशृंगगडाच्या उपक्रमात भाग घेतलेला होता. कोटीचंडीत कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत की असेच यापुढे मोठे उपक्रम देशहितासाठी राष्ट्ररक्षणासाठी, कारण आगामी काही बरंच वाढून ठेवलेलं आहे. आगामी काळात 3रं महायुद्ध अटळ आहे आणि त्याची ठिणगी पडलेली आहे. मध्ये जी नेपाळसारखी अवस्था झाली ती अनेक देशांमध्ये सुरू झालेली आहे. कोणाचा पायपोस पायात राहिलेला नाही अशी अवस्था जगात अनेक देशांची आहे. आणि ही 3ऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरणारी आहे. म्हणून शांतताप्रिय लोकशाहीवादी देशांनी आपलं सामर्थ्य, आध्यात्मिक सामर्थ्य टिकवण्यासाठी आपण एक संकल्प त्यावेळी केलेला होता. तो म्हणजे 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करायचे. राष्ट्रासाठी करायचे, व्यक्तीसाठी नाही. म्हणून आपण तो ग्रहपाठ करत आहोत. आणि काल परवापर्यंत नामसप्तापर्यंत त्याचा हिशोब देताना सुमारे 92 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र सारामृत आणि भगवान शिवाचं रुद्र आज तागायत राज्यात, देशात, जगात असणाऱ्या आणि त्यात भाग घेणाऱ्या सेवेकऱ्यांनी एवढी सेवा आज तागायत नोंद केलेली आहे. आता उर्वरित थोडीशी सेवा अपूर्ण आहे. हाती शेपूट गेलं, हाती गेला शेपूट राहिला अशी अवस्था. थोड्यासाठी आपण उर्वरित 8 कोटी पाठ आपले बाकी आहेत. आणि हे जर 8 कोटी पाठ आपण सहानुभूतीपूर्वक देशासाठी केले तर तुमच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जेवढ्या समस्या आहेत, त्रुटी आहेत, उणिवा आहेत, त्या साऱ्या भरून निघतील. तो आशीर्वाद स्वामी आणि भारत माता आपणाला देणार आहेत.
तुम्हाला पेपर घेऊन कुठलीही समस्या मांडण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्याचं एक नियोजन करावं. नियोजन असं करावं की आपण वर्षातले 300 दिवस बाजूला काढा एक एक तासासाठी. वर्षातले 300 तासामध्ये हे सारं ग्रहपाठ पूर्ण होईल. आपण जर 100 दिवसात 100 पाठ स्वामी चरित्र वाचले तर आपले 100 पाठ स्वामी चरित्र होते. वेळ रोजचा 1 तास. तेवढाच वेळ सप्तशतीला लागतो. पुढचे 100 दिवस सप्तशतीसाठी 100 तास पुढचे मोजले, वर्षातले 100 पाठ सप्तशतीचे होतात. ते घर बसल्या. उर्वरित काळात एक 15-20 मिनिट शंकराच्या सेवेला लागतात. तुम्ही ते फावल्या वेळेत देऊ शकता. आणि ज्या कुटुंबात व्यसनाधीनता आहे त्यांना शंकराच्या पिंडीवरचं अभिषेकाचं तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी अनेक व्यसनं असणाऱ्या लोकांना जर तुम्ही ते तीर्थ दिलं त्यात तुमच्या कौटुंबिक समस्याही सुटतील. एका कामात किती कामं होतात. याहीपेक्षा अजून पुढे या कार्यानं एवढ्यावर थांबलेली गोष्ट नाही. देशाचं हित, मानवहित बघताना जो कोणी श्री स्वामी समर्थ जप 12 लक्ष लिहीन त्याला आयुष्यात कुठल्याही समस्या भेडसावणार नाहीत अशी प्रक्रिया चालू आहे. म्हणून इथे काही भाग्यवंतांनी आतापर्यंत पुण्या मुंबईसह अन्य महानगरात खूप वायुवेगानं ते लिखाणकाम चालू आहे. इथे एक प्रतिनिधीनं ते जप केलेली वही भाविकांना, सेवेकऱ्यांना दाखवावी. हे एकट्या मुंबईत आतापर्यंत त्यांनी गेल्या 6 महिन्यात 6 लाख जप लिहून पूर्ण केलेला आहे. वेळेचं बंधन नाही. ज्यांना ज्यांना श्री स्वामी समर्थ जप लिहिणं शक्य आहे त्यांनी वहीवर आपला जप यथाशक्ती, यथामती जो वेळ मिळेल त्या वेळेत तो जप लिहून पूर्ण करावा. 12 लक्ष पूर्ण करावा. नंतर 12 लक्ष झालेला जप आपण त्या साऱ्या वह्या पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर आणि वाडीला पाठवणार आहोत. म्हणजे दत्तपीठांवर पाठवणार आहोत. तिथे दक्षिणेमध्ये लिहिलेला जप स्वामींच्या मूर्तीखाली ठेवतात. म्हणजे ती देवता अनेक पिढ्या तुम्हाला आशीर्वाद तर देईन पण योगक्षेम चालवेन अशी दक्षिणेतली पद्धत आहे. म्हणून आपणही ज्यांना ज्यांना शक्य आहे, सक्ती नाही, हा ऐच्छिक मुद्दा आहे. म्हणून या ऐच्छिक मुद्द्याकडे वळताना ज्यांना ज्यांना शक्य आहे, वेळेचं कुठलंही बंधन नाही. 24 तासापैकी तुम्ही श्री स्वामी समर्थ जे आमचे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांना तर चांगली संधी आहे. इथे आमच्या सोनवणे साहेब सेवानिवृत्त झालेले आहेत आणि हातात लेखणी धरून धरून ती बोटं दुखायला लागलेली आहे. आणि रिटायर्ड झाल्यामुळं ती लेखणी बंद पडली, तिला व्यायाम राहिलेला नाही. म्हणून यात एक व्यायामही होईल, सेवाही होईल, आशीर्वादही मिळेल, स्वास्थ्य, सौख्य, समाधान ही त्याबरोबर ऊर्जा मिळेल. म्हणून आपणाला कळकळीचं, आवडीचं आव्हान केलेलं आहे की आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज श्री स्वामी समर्थ हा जप लिहिण्याचं प्रयोजन केलं तर तुमच्यापर्यंत कुठलीच समस्या पोचणार नाही. आणि या समस्या, मनःशांती, जी हरवलेली मनःशांती ती तुमच्यापर्यंत या जपानं, लिखाणानं त्याची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आपण या अत्यंत महत्त्वाकांक्षी संकल्पना मानवजातीपर्यंत तथा अनभिज्ञ लोकांपर्यंत त्या कृपया आपण पोचवाव्यात, हे कळकळीचं आव्हान. देशासमोर आज खूप आव्हानं आहेत.
पावलागणिक स्वाचागणिक आव्हानं आहेत. त्यात वैयक्तिक समस्या आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, मुलाबाळांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, विवाहाच्या समस्या आहेत, अपत्याच्या समस्या आहे, अनारोग्याच्या समस्या आहेत, उद्योगाच्या समस्या आहेत, घरकुलाच्या समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, आजारपणाच्या समस्या आहेत. समस्या कमी नाहीत. आजसुद्धा बरेच सज्जन इथे काही समस्या घेऊन आलेले आहेत. येऊ द्या किती गर्दी आहे, आम्ही त्यांना सक्षम आहोत त्यांना समस्यामुक्त करण्याचा उपक्रम इथे आमचे प्रश्न उत्तर प्रतिनिधी करत असतात. म्हणून आपणाला ही गोड बातमी आजच्या नव्या वर्षाच्या प्रथम दिनी आपणाला इथे गेली 80 वर्षापासून या कार्यातून हे सारे विभाग चालवले जातात. स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु सद्गुरू पिठले महाराज यांनी ह्या संकल्पना मागील शतकापासून आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्या आता आपल्याला पोस्टमन सारख्या पोचवायच्या आहेत. म्हणून आपण स्वामी कार्याचे जर पोस्टमन झालात तर जनता सुज्ञ होईल, अनभिज्ञता नष्ट होईल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण हे कार्याअंतर्गत जी कामं चालू आहेत त्याचा लेखाजोखा आम जनतेपर्यंत आपण पारदर्शक प्रामाणिकपणानं कृपया द्यावं, हे कळकळीचं आव्हान. पलीकडे थोडासा गोंगाट चालू आहे, त्यांनी थोडा वेळ मौन पाळलं तर आपणही या प्रवाहात निश्चितपणे आवडेल ती सेवा आपणाला करता येईल. आपण सर्वजण एका परिवारातले कुटुंबातले आहात, आपण कोणी वेगळे नाहीत. म्हणून आपणाला पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान आहे. इथे प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि संध्याकाळच्या आरतीपर्यंत जेवढे भाविक येतील, काही लोक रडत येतील, त्यांना हसत पाठवा. आपल्याकडून कुठलाही माणूस रडत जाणार नाही एवढी तजवीज, तेवढी काळजी घ्या. म्हणून आलेला माणूस हसत हसत गेला पाहिजे. असं वागणं, अशी सेवा त्याला देणं म्हणजे स्वामींना भूषणावह वागणं असं म्हणता येईल. स्वामींना हेच प्रिय आहे. तुमच्याकडून जनतेचं कसं कल्याण होईल हे स्वामींना अभिप्रेत आहे. म्हणून या विभागाच्या वतीनं आज दिवसभर आपणाला ज्यांना वेळ आहे त्यांनी अवश्य वेळ द्यावा. तर दुसरा विभाग इथे मूल्यशिक्षण प्रतिनिधी, गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत आणि बऱ्याच सहली पलीकडे बसलेले आहेत. आणि ही नवी पिढी या देशाची खरी संपत्ती आहे. तिला संस्कारानं आपणाला जपायचं आहे. अनेक वेळा आपण एकमेकाला विचारतो का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत. तुम्ही असं का विचारत नाही की तुमच्याकडं धन दौलत संपदा गाडी घोडे सोनं नाणं, हे जनतेला याशी काही घेणं नाही. भविष्य काळात नवी पिढी ही देशाची खरी संपत्ती आहे आणि तिला जपणं, जोपासणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. म्हणून तसलं काम उभे असणारे आमचे गुरुजन प्रतिनिधी आणि आपलं म्हातारपण त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्या घरात पुंडलिक श्रावणबाळ तयार झाले पाहिजे असे संस्कार या विभागातून केले जातात. आपण सर्वजण सुज्ञ आहात, फार तपशिलात बोलण्याची जरूर नाही. त्यांनी हातात काही ग्रंथ दाखवलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून त्यांच्या कोवळ्या मनावर आपणाला संस्कार करायचे आहेत. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. देशाला टिकवायचं असेल प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होणं जरुरीचं आहे. कारण मनुष्य जन्माला येताना तो एक मासाचा गोळा म्हणून आईच्या उदरात जन्म घेतो. त्याला 5 मार्गदर्शक गुरु लागतात तेव्हा त्याचा मानव होतो.
त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत, दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत, तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत, चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत आणि पाचवे गुरु मनशांतीकडे नेणारे आहेत अध्यात्मातून. असे 5 गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणून या देशात मानव व्हायचं असेल या 5 गुरूंची आवश्यकता आहे. आणि ज्यांना जर हे गुरु मिळालेच नाही ते मानवाऐवजी दानव होतील. आज विदेशामध्ये माणसं मारणे हा एक प्रकार सुरू झालेला आहे आणि माणसं मारून युद्ध करून कोणालाही समाधान मिळणार नाही. म्हणून हरवलेली मनशांती अध्यात्माशिवाय जगात मिळणार नाही. म्हणून या पद्धतीनं आपण आमच्या जुन्या ऋषीमुनींनी आचरणात आणलेली ही भारतीय संस्कृती, त्यातून निर्माण झालेले हे संत आणि त्यांचे विचार आपणाला शैक्षणिक क्षेत्रातून आपणाला जनतेपर्यंत पोचवायचे आहेत, त्यात कुठलाच संकोच नसावा. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. त्यांनी परिचय देऊन बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपणाला मुलामुलींची विवाह करायची आहे. त्याला अनेक उपक्रम आहेत. उद्याच्या 23 ते 27 जानेवारीला कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या कृषी महोत्सवात एका वेळी 5 कामं आपण करणार आहोत. ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत. अनेक कंपन्या बोलवलेल्या आहेत. इथे जेवढे सेवेकरी परिवार जे तालुका जिल्हा केंद्र प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही काम लावलेलं आहे की तुमच्या पडोशी भागामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोक किती आहेत, मुलं मुली किती आहेत, त्यांची जंत्री, त्यांची यादी तयार करा, त्यांना तिथे बोलवा. त्या कंपन्या त्यांना बोलवत आहेत आणि त्या कंपन्या आम्हाला असं सांगतात, आम्हाला फक्त सेवेकरी आध्यात्मिक वर्तनाची मुलं मुली हवी आहेत, अन्य नको आम्हाला. अशा सुमारे 50 मोठ्या कंपन्या येत आहेत. ही नामी संधी आपण दवडू नका. तिथे आपण काही विवाह लावणार आहोत. इथे उभं असणारं जे विवाह मंडळ आणि कृषी प्रतिनिधी आहेत यांच्याकडे आतापर्यंत 1.5 लाखावर वधूवरांची नावं नोंदणी आलेली आहे. अजून आम्ही 2 पाऊल पुढे जाऊन जी मुलं विदूर आहेत, परित्यक्ता महिला आहेत, विधवा महिला आहेत, त्यांचंही पुनर्वसन, पुनरुज्जीवन आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे, ऋणानुबंधाप्रमाणे तिथे तेही विवाह उपकृत केले जाणार आहेत. म्हणून ही जनतेतली जी खदखद आहे समस्यांची, ती जाहीररित्या त्या ठिकाणी आपणाला मार्गी लावण्याला एक नामी संधी हे उपक्रम आपल्याला हाक मारत आहेत. म्हणून या उपक्रमात काय काय भरलेलं आहे ते मला तेवढा वेळ नाही समजून सांगायला, पण आपण ते परिपत्रकं बघा. त्यामध्ये सुमारे 18 विभागाचं समावलोचन आणि जनतेचं हित अशा काही गोष्टी त्यात मांडलेल्या आहेत. म्हणून त्यात आपण आमचं विवाह मंडळ असेल, कृषी प्रतिनिधी असतील, त्या ठिकाणी खूप मोठं प्रदर्शन, महोत्सव आणि जगातले तज्ज्ञ शेतकरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेले आहेत. शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेली मागची 6 महिने अतिवृष्टीनं शेतकऱ्याची मनके मानपाट मोडून टाकलेली आहे. त्याच्याजवळ काही शिल्लक राहिलेलं नाही. तो हतबल हताश निराश झालेला आहे आणि आत्महत्या थांबवण्याचं तो नाव घेत नाही. अशा अनेक बाबी, डोक्यावर असणारं कर्ज, या सगळ्या बाबी आपणाला नवीन नाहीत. आपणाला इथे बसणाऱ्यांना सगळं माहीत आहे. परंतु आपण त्याला एक करू शकतो, त्याला धीर देऊ शकतो, उभारी देऊ शकतो, त्याला सहकार्य करू शकतो. आणि यामागे गेल्या 6 महिन्यात आमच्या सर्व सेवेकऱ्यांनी सरकार पोचवण्याच्या आधी जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिथे तिथे अन्न, वस्त्र, मदत, किट्स, पाकिट्स हे सगळं पाठवलं.
मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये. त्याची जाहिरात करण्याचं किंवा मोठेपणा सांगण्याचं प्रयोजन नाही, पण शेतकऱ्याला आज तरी कोणी वाली नाही. म्हणून उद्योजकांनी थोडं पुढे यावं. अजून एकही उद्योजक शेतकऱ्यांपर्यंत मदतीसाठी पोचलेला नाही. म्हणून ही खंत आहे. त्या दृष्टीनं आपणाला हे अनेक उपक्रम सामाजिक स्वास्थ्यासाठी, राष्ट्राच्या हितासाठी, आत्महत्या पीडितांसाठी ही एक नवसंजीवनी आहे. म्हणून हे उपक्रम सामाजिक आहेत, कर्मकांडाकडे नेणारे नाहीत. आणि खरं तर शेतकरी हा फार मोठा या भूतलावर परमेश्वर म्हणून त्यानं जन्म घेतलेला आहे. आम्ही त्याला परमेश्वर म्हणतो, कारण तो अन्न निर्माण करतो. अन्न हे ब्रह्म आहे, आणि ज्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून इथे बसलेले आमचे सारे शेतकरी मनापासून ते ब्राह्मण आहेत. ज्याला शेती करता येते तो ब्राह्मण आम्ही त्याला म्हणतो. आणि हे गीतेच्या 15व्या अध्यायात नमूद केलेलं आहे, तपशील न बोलता. म्हणून आपणाला शेतकऱ्यांसाठी या साऱ्या बाबी जनतेसन्मुख मांडणं, जनतेला त्यामध्ये माहिती देणं, अनभिज्ञपणा दूर करणं ही काळाची गरज आहे. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. हताश होऊन शेवटची भेट घेण्यासाठी येतात. आम्ही त्यांच्या अश्रू पुसण्याचा, अभय देण्याचा, मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न करणारी दवा इथे उपलब्ध आहे. तिचं नाव आहे सप्तरंगी काढा आणि दवा. या दव्यामुळं 100% कॅन्सर बरं करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे. म्हणून आपण बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना या साऱ्या गोष्टीनं कॅन्सरमधून बाहेर पडता येतं. तो दवा इथे उपलब्ध आहे. त्याची लागवड करणं, प्रत्येक शेतकऱ्याने त्याचं एक जरी झाड लावलं सप्तरंगीचं तर अनंत उपकार कॅन्सर रुग्णांचे आपणाला दुवा मिळेल. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हे रानभेंडी संजीवनी आहे. तर ज्यांच्या पोटात गाठी आहे, आमचे गायनालॉजिक लोक घाबरून देतात भगिनींना, घाबरून जाऊ नका. स्वामींनी सांगितलंय भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अर्थ आपण कृपया जाणून घ्या. म्हणून हा जो वनस्पती आहे हा देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केला तर 100% पोटातल्या गाठी नष्ट करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे. फक्त औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतात. ज्यांना पटेल त्यांनी अवश्य घ्यावं, सक्ती नाही. हा ऐच्छिक मुद्दा आहे, परंतु 100% गॅरंटी कॅन्सरमुक्त होण्याची आहे, हे तितकंच करा. म्हणून आपणाला कळकळीच्या सूचना आहेत. आमच्या आरोग्य विभागाकडे घरगुती आयुर्वेदातून आपण या समस्यामुक्त जीवनाकडे, चिंतामुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याला आज 1 तारीख ते 12 तारीख या 12 दिवसात जगात, देशात आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे. त्याला ग्राम अभियान म्हटलेलं आहे. आणि हे ग्राम अभियान जर जनतेपर्यंत पोचवलं, जनता तिकडे वळेल. जनतेला हे अपेक्षित आहे. दुःखमुक्त, चिंतामुक्त व्हायचं काम त्यांना अपेक्षित आहे. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक याचा विचार करावा, आमच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधावा आणि आपापल्या गावामध्ये स्वामी कार्य पोचवावं. दिव्यानं दिवा, ज्योतीनं दिवा. तर पुढचा विभाग, इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला त्वरित परिचय करून द्यावा. वास्तूमध्ये निदान डोकं टेकल्यावर एक 5-6 घंटे तरी झोप आली पाहिजे. त्याला खरं श्रीमंत म्हणतो आम्ही. इथे बसणारे जवळजवळ सर्वच लोक श्रीमंत आहेत आलेले.
टाटा बिर्लांसारखे नाही. श्रीमंत कुणाला म्हणतात? ज्याला जमिनीला डोकं टेकल्यावर झोप येते तो खरा श्रीमंत आहे. म्हणून इथे बसणारे माणुसकी शास्त्र पाळणारे हे सारे श्रीमंत लोक आहेत. आणि जे खरोखर श्रीमंत ज्यांना आपण म्हणतो किती गोळ्या झोपेच्या खातात तरी झोपा येत नाही, ते मात्र श्रीमंत नाही. हे आपणाला ही म्हण माहीत पाहिजे. म्हणून आपण सर्वजण मनानं आणि माणुसकीनं श्रीमंत असणारे लोकच इथे स्वामी बोलून घेतात. म्हणून आपण आलेला, म्हणून आपणाला वास्तुविषयक धोरणात्मक वाटचाल या कार्यानं शिकवलेली आहे. तिचा आपण सहानुभूतीपूर्वक बिना तोडफोड वापर करावा. घरात कुठल्या दिशेला काय नसावं, असावं, देवघर कसं असावं, तुमच्या किचनला काळ्या रंगाचा दगड हौशीनं तुम्ही लावलेला आहे. ज्या भगिनींच्या घरात किचनला काळा दगड आहे त्याने हात वरती करावा, म्हणजे मला उपाय सांगताय. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत. पण घरी गेल्यावर घाबरून जाऊ नका. काळा दगड असणारी जी घरांची लक्षणं आहेत तिथे अनारोग्य, मान, पाठ, मणक्याचे आजार, डोक्यावर कर्ज हे काळ्या दगडाचं लक्षण आहे. म्हणून त्याला आता तोडफोड करू नका. बाजारात जाऊन पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट जर त्याला लावला, त्याचा रंग बदलवला, तोडफोड करू नका. विषयच संपला. म्हणून आपणाला अत्यंत सोप्या सबुरीनं हे उभे असणारे वास्तुतज्ञ आपणाशी आपली वास्तू कशी असावी बिना तोडफोड यावर मार्गदर्शन ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून सचित्र आपणाला करणार आहेत. खरं तर ही ज्ञानाची पानपोई आहे. ज्ञान मिळेल तिथून लुटावं, त्याची चोरी करावी ज्ञानाची. दुर्दैवानं ज्ञानाची चोरी करणारा आम्हाला कोणी भेटलंच नाही. म्हणून आपण ज्ञानाची अवश्य चोरी करावी हे कळकळीचं सांगणं आहे. ज्ञान मिळेल तिथून मिळवा. दुर्दैवानं आज देशामध्ये ग्रंथालय, लायब्रऱ्या धुळखात पडलेल्या आहेत. कोण वाचत नाही. बघतं ते मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही हे कर्णपिशाच्चे आहे. काही माणसं डोक्यातून गेलेली आहे. इतके ती व्यसन दारुड्यासारखी त्यांना लागलेली आहे. त्याशिवाय त्यांना पोटच भरत नाही. इथे दर गुरुवारी 10 तरी विद्यार्थी डोक्यातून गेलेले 24 तास मोबाईल खेळणारे ते डोकं काम देत नाही, त्यांना ब्रेन हॅमरेज होतो. हे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. म्हणून याचा जपून आणि कमीत कमी वापर या उपकरणांचा आपण करावा ही आपणाला नव्या वर्षाच्या शुभदिनी सांगणं आमचं काम आहे. जेवढा कमी वापर कराल तेवढं तुमचं डोकं शाबूत राहील. म्हणून आपणाला आपल्या हितासाठी आम्ही हे सांगून राहिलो, उगाच दुसऱ्या हेतूनं नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या साऱ्या बाबी आपल्या सर्वांच्या अत्यंत मौलिक महत्त्वाचे आहेत. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. वकील आणि न्यायमूर्ती त्यांनी आपला परिचय देऊन जनतेच्या कल्याणासाठी एकवेळी पंढरपूरची वारी परवडेल, दत्तपीठांच्या वाऱ्या परवडतील, पण कोर्टाची वारी खिशाला परवडणारी नाही. त्यांच्यासाठी हे कायदेशीर सल्लागार लोकन्यायालय भरून एकाच चक्करमध्ये त्या सगळ्या वाऱ्या निपटण्याचं सामर्थ्य लोकन्यायालयात आहे. म्हणून तालुका जिल्हा स्तरावर लोकन्यायालय भरवण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यात संबंधितांनी आमच्या कायदेशीर सल्लागारांशी कृपया संवाद साधावा. तुम्ही म्हणाल एवढं हे सगळे विपुल विषय या उपक्रमांमध्ये कसे आले? गेल्या अनेक दशकांमध्ये जेवढे आमचे शिक्षक आहेत त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाचं काम दिलेलं आहे. जेवढे इंजिनियर आहेत वास्तूचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. जेवढे डॉक्टर आहेत आरोग्याचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. वकील आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांना कायद्याचं काम दिलेलं आहे. कामं वाटून दिलेली आहे.
शेवटचा आणि महत्त्वाचे विभाग पुढे वाट बघतायत. या उपक्रमाबरोबर प्रशासकीय कामकाज, प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, वेद विज्ञान प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी आपल्यात आज आलेले आहेत. आणि हे जनतेला कुठे ठाऊक आहे या कार्यातून काय काय काम केलं जातं ते कोण सांगेल? हे आपल्याला सांगायचं आहे, इथे आलेल्यांना सांगायचं आहे. म्हणून भूकंप होऊ नये म्हणून किंवा त्याची तीव्रता कमी करावी म्हणून हे भूकंप यंत्र आहे. वादळ सुनामी पुढे लिहून ठेवलेला आहे. तो ध्वज जर आपण लावून लांगूल अस्त्र किंवा हनुमान चालिसा वाचला, वायुपुत्र हनुमान जे आहेत ते वादळावर नियंत्रण करतात. म्हणून आपण त्यांचा उपयोग करावा आणि पुढील घटनाक्रम, अप्रिय घटना टाळता यावी म्हणून सांगण्याचं प्रयत्न. हे खूप सोपं आहे, आपणा सर्वांना शक्य आहे. त्यात रुपया खर्च करण्याचं प्रयोजन नाही. तर शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती, इथे आलेल्या आमच्या माता भगिनींनी उभं राहून आपला परिचय देऊन वर्षभरात प्रति महिन्यात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, नवरात्र, आता हे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत चालू आहे. या शाकंभरीत आपणाला जास्तीत जास्त पाठ सप्तशतीचे करायचे आहे, देशसेवेसाठी करायचे आहेत. म्हणून त्यात कृपया सहानुभूतीपूर्वक आपण हे आपले विचार जनतेपर्यंत पोचवा, जनतेला आवडतील. आणि आज भगिनींनी 2 कामं आणलेली आहेत. मनोमणी स्वामींना साकडं घालणार आहेत. 2 कामं कोणती? एक, व्यसनाधीनता. कुटुंबात काही लोक चोरून व्यसनं करतात, त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसा करावा हे भगिनी सांगणार आहेत. 2, डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. जगातल्या आणि देशातल्या आणि राज्यातल्या आणि आमच्या सर्व जिल्ह्यातल्या भगिनी श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक आहेत. इथे बऱ्याच भगिनी श्रीयंत्राशी त्यांना अभ्यासक म्हणून त्या काम करतात. त्या रोज श्रीयंत्राचं पूजन करून ही कमळगड्ड्याची माळ त्या श्रीयंत्राला अर्पण करतात. या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र म्हणतात. दर पौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून सत्यनारायणी मराठी 5 अध्यायाची पोथी स्वतः वाचतात, स्वतः सत्यनारायण करतात 3 सोपाऱ्यामध्ये. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. 50%पेक्षा जास्त हात वरती आहेत. मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद आहेत. परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना कोणी सांगायचं तुमच्याशिवाय. म्हणून तुम्हाला आज जाता जाता तुमच्या शेजारी बसणाऱ्या भगिनींना चर्चा करताना प्रति पौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद, तो सत्यनारायण कसा करावा हे कृपया सांगावं. 3 अध्याय 11 माळा जप, स्वामी चरित्र, तुळशीच्या माळेवर 11 माळा जप करायचं शिकवावं. ज्यांना जप करायचं माहीत नाही त्यांना मगाशी सांगितलं लिखाण करायला. सबब सांगू नका. रोज 5 कामं करा. पंचमहायज्ञ दिवसभरात ही 5 कामं अत्यंत सोपी आहे. सकाळी स्नान झाल्याबरोबर एका रद्दी पेपरला तूप लावून पेटवणं, आग्नेला तूप मिळालं देवयज्ञ झालं. 2, भगिनी आमच्या स्वयंपाक करतात, त्यातलं थोडंसं आणणं एक चतकोर पोळीवर कावळ्याला देणं, त्याला पितृयज्ञ म्हणतात.
तेवढंच आणणं, गाईला देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. दिवसभरात एखाद्या चांगल्या व्यक्तीला भोजन देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी मुंग्यांना घालणं याला भूतयज्ञ म्हणतात. एवढी 5 कामं महागडी नाहीत, सोपी आहेत. ही जर केली तुमच्या मागे कुठल्याही समस्या शिल्लक राहणार नाही. म्हणून ही 5 सोपी बिनाखर्चिक कामं आहेत. ही जगाला मान्य आहेत. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण आपण अनेक तीर्थावर जाणारे काही पर्यटकसुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना आपल्याला आध्यात्मिक बनवायचं आहे. पर्यटक लोकांना, लोक म्हणतात बरेच लोक आता मंदिरांकडं देवाकडे वळलेत. ते वळले नाहीत, त्यांना वाळवावं लागतं. माणसं घडवावी लागतात. सर्कसमध्ये प्राणीसुद्धा घडवावे लागतात, तर ते माणसाळतात. माणसांनासुद्धा माणसाळण्यासाठी संस्कार नावाची संजीवनी लागते, तेव्हा ते माणसं होतात. तपशिलात न बोल. वेळेला विराम करून हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, यशाचं, कर्तृत्वाचं, निरोगी जीवनाचं, आदर्शाचं आणि आपल्याला आदर्श सेवेकरी घडवण्याचं जावं, अशी स्वामीचरणी आणि भारतमातेच्या चरणावर आपण प्रार्थना करू आणि सामुदायिकरित्या आपण हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर एक किरकोळ सूचना आहे. इथे भगिनी माहेरी आलेल्या आहेत, म्हणून इथे गेल्या 80 वर्षापासून पहिला मान भगिनींना दिला जातो. पुरुषांनी नाराज होऊ नका. सर्वप्रथम मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधी मठाला, औदुंबराला परिक्रमा न करता तडक दरबारात न वागता गर्दी असल्यामुळं फक्त हात जोडते. मौनानं आपली कथा व्यथा स्वामींना मांडा. जागेवर येऊन बसा. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी भगिनीत झाल्यावर शांतपणे पुढचं अनुकरण आचरण करतील. कृपया काही क्षण जर आपण मौन पाळलं, यासारखं जगात पुण्य नाही. मौनम सर्वार्थ साधनं. तुम्ही काही क्षण एक 15-20 मिनिट मौन पाळून बघा, तुम्हाला काय होतं बघा. आम्हाला खात्री आहे तुम्ही इथे जी बसलात ही सारी ऊर्जा घरपोच तुमच्या पोचेल आणि घरी जाईपर्यंत तुम्हाला त्यात नक्कीच चांगल्या अनुभूती येतील. ही काळ्या दगडावरचे रेग आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावा. हे वर्ष पुनश्च आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं जाण्यासाठी स्वामींना आपण सामुदायिक प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.